हॅलो गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. तर चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम मी इथे एक मीडियम लेवलचा कांदा व एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. तो मी चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. खोबरं लगेच भाजतं, त्यामुळे आपल्याला लगेच काढायचं आहे. व तुमच्याकडे अशी भाजण्यासाठी जाळी नसेल तर तुम्ही कांदा चिरून सुद्धा कढईमध्ये सुद्धा भाजू शकता. तर बघू शकता मी इथे कांदाही चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. आता आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी ओतून आपल्याला ती चांगल्या प्रकारे 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून आपला तुमच्या चवीप्रमाणे मीठ तुम्ही घालू शकता. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे. आता आपल्याला ती मटकी शिजवायला ठेवायची आहे. बघू शकता मी इथे झाकून मटकी शिजवायला ठेवलेली आहे. आता आपण मसाला तयार करू. तर मी इथे लवंग, मिरं, दगडी फूल, थोडंसं जायफळ, जिरं, शहाजिरं, खसखस, तीळ, धने, सुकी लाल मिरची. तुमच्याकडे सुकी मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची यूज करू शकता. तमालपत्री, लसूण, आले. आता हे आपण सर्व मसाला ग्राइंडरमध्ये घालूया. त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतलेलं चिरून घेतलं आहे. कांदा, कोथिंबीर हे सर्व आपण आता ग्राइंड करून घेतलेले आहे. आता आपण मटकी शिजली का ते पाहूया. बघू शकता मटकी कशी लगेच प्रेस होत आहे. तर ती शिजली आहे. आता आपल्याला एका चाळणीमध्ये ती मटकी सर्व काढायची आहे व त्याचे पाणी साईडला करायचे आहे. आता मी फोडणीची तयारी करूया. मी इथे एका पातेल्यामध्ये तेल कढवून घेतलं आहे. त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालत आहोत. बघू शकता मसाला आपल्याला त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत व त्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता आता तुम्ही त्याला तेल सुटलं आहे. या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. मी इथं घरची चटणी यूज केली आहे. तुम्ही हवं तर थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता. तर मसाल्याच्या चवीनुसार आपल्याला त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे व ते चांगलं परतायचं आहे. परतल्यानंतर आपल्याला एक अर्धा वाटी त्यामध्ये पाणी ओतून तेही थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मटकी घालायची आहे. मटकी घालून आपल्याला 1-2 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिसळपावमध्ये जास्त पाणी यूज केलं जातं, सो मी इथे 1-2 ग्लास पाणी यूज केलं आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याला 1-2 ते 3 मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे व तयार आहे आपला झणझणीत असा मिसळपाव. एकदा घरी नक्की ट्राय करा, खूप चवीला होतो व कसा आपल्याला ताट वाढायचं आहे तेही तुम्ही बघू शकता. खूप छान होतं. एकदा नक्की ट्राय करा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.